तुमच्या घरात आजी आजोबा आई वडील यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे का? मग ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण वाईट म्हणजेच LDL कोलेस्ट्रॉल काही वेळा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाऊ शकतं आणि त्यामुळे अगदी तरुण वयातही हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. डॉक्टरांच्या मते काही लोकांमध्ये फॅमिलियल हायपरकोलेस्टेरोलेमिया नावाचा अनुवंशिक आजार असतो. या आजारामुळे जन्मापासूनच शरीरात LDL म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये हळूहळू चरबी साचू लागते आणि पुढे हार्ट अटॅक किंवा इतर हृदयविकारांचा धोका वाढतो. अनेकदा या आजाराची कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत. म्हणूनच जर तुमच्या कुटुंबात आई वडील आजी आजोबा किंवा भावंडांना कमी वयात हृदयविकाराचा झटका आला असेल किंवा कोलेस्ट्रॉल खूप जास्त असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर लिपिड प्रोफाईल चाचणी करून घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. लवकर निदान झाल्यास योग्य आहार, नियमित व्यायाम आणि गरज पडल्यास औषधांच्या मदतीने हा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. लक्षात ठेवा, कोलेस्ट्रॉल हा फक्त वयोवृद्धांचा आजार नाही, तर तो कुटुंबातूनही पुढे येऊ शकतो. त्यामुळे तुमच्या घरात असा इतिहास असेल तर आजपासूनच काळजी घ्या. कारण वेळेवर घेतलेली एक छोटी तपासणी भविष्यात मोठा धोका टाळू शकते. तुमच्या कुटुंबात कुणाला कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच चांगल्या व्हिडिओजसाठी बोल MH या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.